नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण डॉक्टर आहात. येस सर. काय आपलं क्वालिफिकेशन, काय नाव, कुठून आलात? माझं नाव आर्या वरुणकर. मी सांगलीमधून आली आहे. होमिओपॅथिक स्टुडंट आहे मी. आणि आता इंटर्नशिप चालू आहे माझी. जसं की मला डिवाइन टचबद्दल कळलं, मी कॉन्टॅक्ट केला सूर्यवंशी सरांना. आणि नंतर मग जे मी इथे आले ते त्यानंतर मला इतकं नॉलेज भेटलंय की म्हणजे प्रत्येक आजार जो आहे तो कसा क्युअर होतो आणि किती मिसकन्सेप्शन्स होत्या आपल्या डिसिजेसबद्दल. म्हणजे लोकांना असं वाटतं की जो आजार झालाय त्यावर क्युअर तिथेच म्हणजे त्याच जागेवर क्युअर केलं पाहिजे. पण आपली बॉडी वन युनिट आहे आणि त्या पद्धतीने कसं ट्रीट करायचं हे इथं आल्यावर समजलंय खरं तर. बरोबर. हे जे आपण कन्सेप्ट शिकतोय हे सगळे इंटरनॅशनल ऑस्टिओपॅथीचे कन्सेप्ट आहे. येस जे अंडर वन रूफ तुम्हाला विथ कॉम्बिनेशन कसं वापरायचंय हे इथे कळतंय. येस तर तुम्हाला काही स्वतःमध्ये पण रिझल्ट जाणवले असतील? Yes, sir. स्वतःचे पोस्चरल डिफॉर्मिटीज काय आयडेंटिफाय केल्या तुम्ही? येस जसं की आपण बघितलं की माझ्या हाय हिल्समुळे जसं प्रॉब्लेम होतं की माझं वन साइड बोन जे आहे ते बाहेर यायला लागलंय. त्यामुळे मला पायाचे खूप सारे प्रॉब्लेम्स नंतर जाणवू शकतात. हे नक्कीच म्हणजे आता इथे आल्यावर मला कळलेलं आहे की आणि पूर्ण बॉडी पॉस्चर आहे जे आपल्या प्रत्येक गोष्टीवर ठरवता येते. ते मी इथे येऊन अनालिसिस करायला शिकली आहे मोस्टली. किंवा कोणता रोग किंवा कोणतं डिसीज कशामुळे होऊ शकतं हे अनालिसिस करायला किंवा डायग्नोसिस करायला मला इथे आल्यावर समजलं. बरोबर. सो बेस्ट. तर आता आपण इथे जे शिकलोय की बोन सेटिंग, बॉडी अलाइनमेंट, मायोफेशियल मसल रिलीज, त्याच्यानंतर विसरल ऑर्गॅनचं मॅनिप्युलेशन, अलाइनमेंट आणि आता क्लिन्झिंग सुद्धा आपण शिकणार आहोत. ओके. तर हे सगळं सांगलीमध्ये जे काही लोक असतील मी त्यांना अपील करतो की त्यांनी एस्पेशली लेडीजनी मॅडमांना अप्रोच करावं.